1980 साली मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, 1980 साली माननीय बाळासाहेब हे दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते, संजय गांधींना भेटायला गेले होते। आणि भेटीला जायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही। मला अनेक लोक येऊन घरी भेटतात, म्हणून मी काय समजायचं, वार हे आता माझ्या घरी भेटायला आलेत मला, आता असं नाही समजत। कोणी कोणाकडे भेटायला जात असतात, गोष्टी लोक जात असतात, त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसला आला। या माझ्या घरी इथे जवळपास 32 आमदार, 6-7 खासदार, आपण एकत्र बाहेर पडू आणि काय मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला। तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती। मी आता काही नावं नाही घेत कोणाची। आणि ह्यांना वाटलं मी काँग्रेस मध्ये त्याला सत्ता होती त्यांची, जॉईन होणार बाकीच्यांसारखा। मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं, म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही। आता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये, पण जर उद्या जर समजा मी काही केलं, पाऊल उचललं, तर स्वतःचा राजकीय पक्ष काढीन, पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही। ही गोष्ट मी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती। सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना, म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा। अहो वर्ष दीड